खऱ्या अर्थात अन्यायाच्या विरोधामध्ये हातात तंगी तलवार उपसून खऱ्या अर्थानं बहुजनांचं राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, बोले तैसा चाले त्याचीच वंदावी पाऊले, अर्थात युक्ती तैसी कृती, या संतांच्या सत्वचनाप्रमाणे गावोगावी खेडोपाडी हिंडून स्वच्छतेचं महत्व पटवून देणारे आणि बुवाबाजीवरती कडाडूल हल्ला चढवणारे महान संत शिरोमणी संत श्रेष्ठ गाडगे बाबा, विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये फुले शाहू आंबेडकरांची चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून ज्यांनी वाडी तांड्यापासून शहरापर्यंत पोहोचवण्याचं महान असं कार्य केलं, तमाम शाहिरांच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय लोककवी वामनदादा कर्डक, शेतकऱ्यांच्या कामगारांच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टांगणारे थोर साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांती माता यशोधरा, सावित्रीबाई फुले, जिजाई भीमाई आणि रामाई, या महामानवांच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग, तू क्या हमें मौत से डराएगा, हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा एक नया संभा पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तो तेरी मुगली सल्तनत मर जाएगी। हम हमने सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण, फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन ही बन जाए मधुबन। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल तर काहीतरी अर्पण करावं लागतं, काही त्यासाठी मरावं लागतं। त्यामुळेच आज आपल्या समोर विषय घेऊन येतोय, दीपस्तंभ भाषण आणि सूत्रसंचालन कला अकॅडमी आयोजित छत्रपती संभाजी महाराजांचा जयंती उत्सव आपण मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी साजरा करतोय, विचारांची देवाणघेवाण करतोय आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती, ज्या माणसानं अहोरात्र या मातीसाठी झुंज दिली आणि तो माणूस आमच्या इथल्या तरुणांचा श्रद्धास्थान ठरला, त्या छत्रपती संभाजी महाराजांना मी सिद्धेश्वर भीमराव भंडारे मानाचा मुद्रा घालतो। कुठून करावी छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीची सुरुवात? उभ्या आयुष्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत, म्हणून त्यांना अजिंक्य युवराज म्हणायचं की छत्रपती संभाजी महाराजांना 4-4, 5-5 भाषा येत होत्या, म्हणून त्यांना विद्वान म्हणायचं। छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत मधनं बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला, म्हणून त्यांना संस्कृत पंडित म्हणायचं। का शृंगारपूरगडाच्या पायथ्याला शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, म्हणून त्यांना शेतकरी हृदय सम्राट म्हणायचं। हे कोड आतापर्यंत कित्येक इतिहासकारांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती अभ्यास केला, आपलं आयुष्य खर्ची टाकलं, परंतु त्यांना हे कोड सुटलं नाही। छत्रपती संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर विचारा जाऊन त्या सह्याद्री पर्वताला माझा राजा आभाळा एवढा होता की नाही तो। छत्रपती संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर विचारा जाऊन त्या सागराला माझ्या संभाजी राजांचं काळीज त्या सागरासारखं निर्मळ होतं की नाही ते। छत्रपती संभाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर राजारामचरितम नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं जातं की ज्वलन ज्वलन तेज छत्रपती संभाजी राजा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे दगदगता अग्निशिखच आहेत, अग्निकुंडच आहेत, असं वर्णन इतिहासानं माझ्या राजाबद्दल केलेलं आहे। मित्रांनो, मुळात छत्रपती संभाजी महाराज तुम्ही आम्ही समजून घेणं काळाची गरज आहे। मध्यंतरी 2008 मध्ये आमच्या इथं अजमल कसाब मुंबईला आला आणि कसाब मुंबईला आल्यानंतर तिथं वादळ उभी राहिली। कुणी म्हटलं छत्रपती संभाजी महाराज जर राजा असते तर त्यांनी कसाबचे हातपाय तोडले असते, कुणी म्हटलं छत्रपती संभाजी महाराज जर राजा असते तर त्यांनी कसाबचं मुंडकं कलम केलं असतं। परंतु मुळात विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी राजापूरच्या किनाऱ्यावरती 50 गलबत आणि 5000 मावळा उभा केला होता। जो माणूस किनाऱ्यावरती एवढी फौज उभा करू शकतो, त्या स्वराज्यामध्ये अजमल कसाब शिरकाव करू शकतो काय? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्रांनो। आणि जर मग कसाब इथं येऊ शकत नसेल तर कसाबला शिक्षा होण्याचा प्रश्नच उभा राहत नाही। म्हणजे 350 वर्षापूर्वी आरमाराची चोख व्यवस्था माझ्या राजानं या मातीमध्ये दाखवून दिली। आरमारा विषय ज्ञान असणारा माझा राजा या महाराष्ट्राला समजणं काळाची गरज आहे। म्हणून ज्वलन ज्वलन तेज छत्रपती संभाजी राजे या महाराष्ट्रानं नुसते वाचले नाही पाहिजे, तर या महाराष्ट्रानं वागले सुद्धा पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताच्या थेंबाथेंबातनं 350 वर्षापूर्वी धनाजी सत्ताजी सारखे प्रति संभाजी या मातीमध्ये होऊन गेले। अरे 350 वर्ष झालं तुम्ही आम्ही त्याच मातीमध्ये राहतो, त्याच मातीमध्ये पुन्हा एकदा प्रति संभाजी होणं काळाची गरज आहे मित्रांनो।
छत्रपती संभाजी महाराजांच्या मैत्रीची निष्ठा जर बघायची झाली तर कवी कलश आणि त्यांचा परिचय आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मध्यंतरी एक छावा नावाचा मूवी फार गाजला. त्या छावा मूवीनं अख्ख्या जगामध्ये धुमाकूळ घातला, दाखवून दिलं की माझा छत्रपती संभाजी राजा काय होता, संभाजी महाराजांची तत्वनिष्ठा काय होती, संभाजी महाराजांची मैत्री काय होती. आणि असंच छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाला म्हणतात कि इनके शब्द इच्छाधारी हथियार है, कभी तीर बन जाते हैं तो कभी तलवार. छत्रपती संभाजी महाराज कवी कलेशांना म्हणतात कि चंद्रगा मात्या, याद है हमने आपसे कहा था कि एक दिन हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे और हमने आपसे कहा था कि आप बिना प्रतियोगिता के ही विजयी है. छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा अभ्यास होता, कविता घ्या काही घ्या. त्यांनी वयाच्या 14व्या वर्ष बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्या छावा चित्रपटातला एक संवाद मी आपल्या समोर साजरा करण्याचा प्रयत्न करतोय की छत्रपती संभाजी महाराज म्हणतात कि मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा कोई भूल नहीं. तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है. सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे, जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने, हमने आपसे कहा था कि हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का. कविता ही खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई, जनमानस के भूप रहोगे, चरम चमकती धूप रहोगे, प्रसन्न रहे माता जगदम्बा, ओ छत्रपति ओ सहचार ओ संबा. हमने आपसे कहा था कि हम नमक है महाराज, तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का. तर असा हा संपूर्ण जीवन प्रवास छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलत असताना आणि छत्रपती संभाजी महाराजांचा चरणी नतमस्तक होताना एवढाच विचार घेऊयात की छत्रपती संभाजी महाराजांचा विचार आमच्या मातीमध्ये, आमच्या रक्तामध्ये उतरला पाहिजे, तो आमच्या वागण्यातनं दिसला पाहिजे. तुम्ही आम्ही प्रति संभाजी होण्याकरता प्रयत्न करूयात, एवढाच आशावाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर, एक थोडस बोलायचं होतं की पाठीमागच्या एक आठवड्यापासून माझी बॉम्बे हायकोर्ट ते पुणे, पुणे ते बॉम्बे कोर्ट अशी खूप धावपळ चाललेली आहे. आणि सर, कायदा असो किंवा इतिहास असो, त्याला प्रॉपर अभ्यासच लागतो, तिथं काही बरळून चालत नाही. तर मला तेवढा वेळ देता आला नाही, वेळेअभावी मला जास्त अभ्यास करता आला नाही त्यावेळी. आणि इथून पुढे जे दोन दिग्गज वक्ते जे बोलणार आहेत त्यांच्यासाठी माझा हा उरलेला वेळ मी त्यांना सुपूर्द करतो आणि माझी रजा घेतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यासाठी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.